जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय 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 राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय 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 राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय 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 राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय। नमस्कार, जय जय रामकृष्ण हरी। आज या ठिकाणी गोपीनाथ बाबा सत्संग परिवार तावडेनगर या परिवारातील सदस्य या ठिकाणी हरिपाठासाठी आपल्या वृषाली मंच स्टुडिओमध्ये आलेले आहेत। आपली वारकरी संप्रदायाची परंपरा ही अनंत काळापासून आहे। ज्ञानेश्वर माऊलींपासून संत तुकारामपासून ही परंपरा चालत आलेली आहे। पण आधुनिक जगामध्ये ही परंपरा टिकवणं म्हणजे आजचा सोशल मीडियाचा काळ आणि आपण बोलतो डिजिटल जमाना, आणि त्या जमान्यामध्ये आजची पिढी ही यूट्यूब आणि या सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दुसरीकडे आकर्षित होत असताना काही लोक आज ह्या परमार्थिक ठेवरा जपण्याचं काम करत आहेत। आज या ठिकाणी ही सगळी मंडळी आलेले या आपली गावखेड्यातून आज शहापूरसारख्या शहरात आलेत, आणि विशेष म्हणजे शहापूरसारख्या शहरात येऊन त्यांनी हे सत्संग कार्यक्रम या ठिकाणी चालू केला। आताच हा कार्यक्रम वर्षभरापासून त्यांनी सत्संग या ठिकाणी सुरू केला आहे। पण चांगलं कार्य सुरू करताना त्याला अनेक अडचणी असतात आणि त्याचा वटवृक्ष होता होता त्याला खूप वेळ जातो। पण 1 वर्षात या ठिकाणी या सत्संग परिवाराने चांगलं काम केले आणि हे अध्यात्म जगण्याचं काम केले। आज या ठिकाणी हरिपाठ त्यांनी सुंदर हरिपाठ करतात। म्हणजे हरिपाठ हे असं साधन आहे की जे विठ्ठलाच्या भक्तीचं म्हणजे विठ्ठलाच्या भक्तीचं एक साधन आहे। म्हणजे देवाची याद्वारे उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी साधी आल्या, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। म्हणजे देवाच्या दारात उभं राहिलं तरी सगळं पुण्य प्राप्त होतंय, आणि देवाच्या या नामस्मरणात एवढी शक्ती आहे, आणि ती शक्ती टिकवण्याचं काम आज होत आहे। दुसरी गोष्ट अशी की आज आपण बरेचसे पंथ धर्म आज आपण बैठकीला जातो, इतर सत्संगाला जातो, सगळीकडे जातो, पण आपण काय पक्षासारखं त्याच्यामध्ये आपली भावना काहीकांची होते। पण असं न करता तोंड एकच आहे, म्हणजे जय जय रामकृष्ण। वारकरी संप्रदायामध्ये जय जय रामकृष्ण, राम श्रीरामच आहे। आपण बैठकीला जातो जय जय रघुवीर समर्थ म्हणजे श्रीरामच आहे, आणि कोणी सत्संगाला जातात की जय योगेश्वर म्हणजे श्रीकृष्ण आणि म्हणून रामकृष्ण हरी मंत्र हा जपावा, हा मंत्र आहे तो सगळ्यात अध्यात्माचा आहे। आणि मूळ मुख म्हणजे जे तोंड आहे ते रामकृष्ण हरी। देव एकच आहे, त्याची रूपं अनेक आहेत, आणि ही रूपं कोणी कोणत्या सत्संगाला जावं, परंतु राम आपला एकच आहे, आणि हा राम एक धरून आपण हे कार्य पुढे नेलं पाहिजे। आता या ठिकाणी महाराज आहेत, या ठिकाणी या सत्संग परिवाराचे ज्यांनी सुरू केले ती काही मंडळी आहेत, आपण त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ। या ठिकाणी पांडुरंग फर्डे साहेब आहेत, त्यांनी आणि दळवी साहेब रघुनाथ दळवी साहेब यांनी हा सत्संग सुरू केला आहे, आणि त्याबद्दल या सत्संगाबद्दल त्यांचं मत आपण जाणून घेऊया। रामकृष्ण हरी। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। सुरुवातीला मी सांगून जाईल की रुद्रनाथ बाबा सत्संग परिवार तावडेनगर शहापूर या ठिकाणी स्थापन करण्याचं किंवा सुरुवात करण्यासाठी आमचे हरणे मामा आणि लकडे मामा हे दोन्ही वरिष्ठ आमचे महाराज लोक आहेत, यांनी सुरुवातीला खूप प्रयत्न केले। त्यांनी टाकेश्वर भक्त मंडळ तसेच फुलनाथ बाबा यांच्याकडे ही गोष्ट काढली, यांच्या कानावर टाकलं की आम्हाला सत्संग तावडेनगर या ठिकाणी चालू करायचा आहे, तर आम्हाला परवानगी भेटेल का तुमची, आणि कोणता ग्रंथ चालू करावा लागेल। तर त्यांनी तिथे फुलनाथ बाबांची भेट घेतली, आणि फुलनाथ बाबांनी भागवत रहस्य हा पहिला ग्रंथ दिला, आणि त्यानंतर मग लकडे मामा आणि हरणे मामा या दोन्ही माऊलींच्या अथक परिश्रमाने इथे सुरुवात झाली। त्यानंतर मग मला त्यांनी जोडलं, मग रघुनाथ महाराज दळवी आले, नंतर फुटले बाबा आले, पडवळ मामा आले, अशी बरीच मंडळी, महिला भगिनी सुद्धा आल्या, असे सर्वच मंडळी आली तिथे। आणि मग एका गाळ्यामध्ये आपल्याला सातपुते सर राहिले, आपले नरेश महाराज सातपुते सर, यांचंही सुद्धा खूप मोठं योगदान आहे। निपुरते सर आहेत, ते सुद्धा आज येऊ शकले नाहीत, पण त्यांचं सुद्धा खूप योगदान आहे। असं सर्वच जणांचं योगदान या सत्संगाला लाभलेले। एका गाळ्यामध्ये आम्ही सुरुवात केली रुद्रनाथ बाबा सत्संग परिवाराची, पण काही कारणास्तव आता आम्ही सध्या लकडे मामांच्या घरी हा रुद्रनाथ बाबा सत्संग परिवार चालू ठेवलेला आहे भागवत रहस्याचा।
त्याचा वेळ आहे ती 7 ते 8 संध्याकाळी आहे, रविवार संध्याकाळी 7 ते 8 वाजता आहे. पण त्याच माध्यमातून आमचे साडू भागवतजी दुबेले यांच्या संकल्पना यांच्या मनात अशी आली की आपण एकादशीला हरिपाठ चालू करू. म्हणजे याची सुरुवात आषाढी एकादशी दिवशी मी माझ्या घरी हरिपाठ करणार होतो आषाढी एकादशी निमित्त, पण मला त्यांनी कॉल केला की आपण आज माझ्या घरी या आणि आपण पुढच्या एकादशीला तुमच्याकडे करू. मग त्यांच्याकडे आम्ही आषाढी एकादशीला सुरुवात केली हरिपाठाची. त्यानंतर मग म्हटले की जर कोणाला घरी न्यायचं असेल प्रत्येक एकादशीलाच पण, तर प्रत्येकाच्या घरी आपण फिरता एकादशी मंडळ असं करू. पण त्या ठिकाणी एकादशी निमित्त हरिपाठ किंवा वेळ असेल तर भजन सेवा 4-5 अभंग घेतले जातील असा आमचा एक स्तुत्य कार्यक्रम झाला आणि त्याची सुरुवात दुबेले परिवारांकडून झाली. आणि मग नंतर फिरत फिरत आता सर्वांच्याकडे जाते. मागे सुधीर भोईर यांच्याकडे झाली, त्या निमित्ताने वृषालीताई इथे आम्हाला उपलब्ध झाल्या आणि त्यांनी सुद्धा तो हरिपाठ ऐकला आणि त्यांनी सुद्धा आम्हाला निमंत्रण दिलं. आणि आज या ठिकाणी आम्ही हरिपाठासाठी रुद्रनाथ बाबा सत्संग परिवार सर्वच महिला भगिनी आणि आमचे सर्वच महाराज मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी मला बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा आभार मानतोय. तसेच त्यांचं खूप मोठं योगदान आहे महिला सक्षमीकरण, जागतिक महिला दिनानिमित्त त्यांचे कार्यक्रम चालतात. शहापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांच्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये ते आपल्याला दिसतात. तर मी तर म्हणेल जुना ठेवा, जसं आपण मागे त्यांनी आमच्या गावातील वेखंडे आजी होत्या त्यांचं धवळ गीत लग्नामध्ये आपण हळदीमध्ये बोलले जायचे, आता ते कुठे गायलं जात नाही. पण त्यांच्या माध्यमातून त्यांनी डिजिटल जमान्यातून त्यांनी आपल्याला युट्यूबच्या द्वारे हे पण दाखवून दिलं की धवल कसं महत्वाचं आहे किंवा आपली काय परंपरा आहे, काय पद्धत आहे, तर ती सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. म्हणजे वारकरी संप्रदायाचा हा ठेवा त्यांनी खरोखर जोपासण्याचं काम केलेलं आहे या डिजिटलच्या माध्यमातून. मी सुद्धा त्यांचं आभार मानतोय. तसंच पाटील साहेबांचं सुद्धा आभार मानतोय की त्यांनी आज आम्हाला हा मंच उपलब्ध करून दिलाय आणि हरिपाठाची सेवा सुद्धा आम्हाला त्यांनी आज दिलेली, त्याबद्दल मी त्यांचा सुद्धा आभार मानतोय. धन्यवाद. वृषाली मंचचा उद्देशच आहे की आपल्या ज्या परंपरा आहेत, रूढी परंपरा आहेत, आपल्या धार्मिक परंपरा आहेत, या टिकवण्याचं काम या ठिकाणी आपण करतो. आपल्याकडे स्टुडिओ नव्हता, आज हा स्टुडिओ तयार झालेला आहे. सगळ्यांचं सहकार्य, आपल्या स्थानिक लोकांचं सहकार्य लागतंय. आणि या ठिकाणी आज ही सत्संग परिवारातली मंडळी ही मंडळी सगळी शासकीय सेवेतली आहेत, काही इतर सेवा करणे म्हणजे सगळी कर्मचारी मंडळी आहेत. बरीचशी आपली अशी मंडळी असताना सुद्धा त्यांनी या ठिकाणी शहापूरमध्ये सत्संग केले. आणि म्हणून अशा आपल्या परंपरा टिकवणाऱ्या, आपल्या धार्मिक परंपरा टिकवणाऱ्या किंवा सांस्कृतिक परंपरा टिकवणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी वृषाली मंच हा राहण्याचा, वृषाली मंच म्हणजे यासाठीच आपण हा मंच स्थापन केलाय. आणि आज आपण वृषाली मंचच्या वतीनं त्यांना या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देऊया. आणि हा सत्संग परिवार सुरू केलाय आणि त्यांना या सत्संग परिवाराची वृद्धी हो आणि असंख्य भक्त या सत्संग परिवारात होऊन हा आमचा तावडेनगरचा हरिपाठ जगप्रसिद्ध हो अशी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय 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 राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय 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 राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांसी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांसी. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, हरे राम जय जय राम कृष्ण, जय राम कृष्ण, जय राम कृष्ण.
Jai Ram Krishna, 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 Jai Ram Krishna. गणपति भवानी कंटिक शुभमणि विराजित कंटिक शुभमणि विराजित मकर कुंडले गणपति भवानी कंटिक शुभमणि विराजित कंटिक शुभमणि विराजित तुलसी हार Papa.
जय गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई जय गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल मोबाईल देऊ राहू देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ति चारी साथी है राम हरि मुखे मना हरि मुखे मना पुण्याची गणना पूर्ण करी सोनी संसारी जिव्हा भेद करी रसा तुम्हारी माया सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची ज्ञान के चरणा पंधरा घरी हरि मुखे मना हरि मुखे मना पुण्याची गणना प्रभु वेद दान साई शास्त्र कारण हरि पुराणे हरि शिवाती मंजूरी नवनीता तैसा घे अनंता एक हरि आत्मा जीव शिव समराय तो दुर्गमी न झाली देवा पाठ हरि हा वैकुंठ जात हरि दिसे हरि मुखे मना हरि मुखे मना निर्गुण असार निर्गुण हे सारा गुण निर्गुण गुणांचे अगुण हरि विना मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही जा आकार देखो विचार करा हरि हरि ज्ञानदेवा ध्यान राम कृष्ण मनी हरि मुखे मना हरि मुखे मना पुण्याची गणना पूर्ण तारे चार आगे बात आदि विना मरा गत गाय ये मुनि जर शिवाय जल मुनि पुण्य होया ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा समाधी हरिची समसुखे बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे निधी सिधी निधी अवधीच उपाधी ज्ञानदेवी रम्य रमणी समाधान हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा नित्य कथांत हरि पाठ रामकृष्ण उच्चार अनंत राशी कपाळ हरि 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 मंत्र हा शिवाचा ज्ञानदेव पाठ हरि हा वैकुंठ हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा नाम हरि द्वैत नाम बुद्धि घेता समान श्री हरि सर्वा घटी राम देहा देही ज्ञानदेवा चित्ती हरि पाठी हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि बुद्धि जपे तो नर दुर्लभ राम कृष्ण नामी उन्मनी साधने सिद्धि बुद्धि धर्म हरि पाठी आले ज्ञान देवी नाम राम कृष्ण हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि पाठ कीर्ती मुखे जरी
तपासे सामर्थ्य कविन्नला अमुके पितृमात्रा सपुत्र अपार ज्ञान गुण गम्य ज्ञान देवाला भले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा गजर हरि नामाचा झेंडा तोडला तुझा गजर हरि नामाचा झेंडा तोडला गजर हरि नामाचा झेंडा तोडला तुझा गजर हरि नामाचा झेंडा तोडला वरवंटे चंद्रभागेच्या खाली राम मानला वरवंटे चंद्रभागेच्या खाली राम मानला हरिने राम मानला हरिने राम मानला
ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम निवृत्तीनाथे सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्तीनाथे सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव गोरा कुंभार सावता माळी आजी अवतार गोरा कुंभार सावता माळी आजी अवतार माऊली तुकाराम माऊली तुकाराम Nanoba, 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 Nanoba. Shri Ram!
माया जगन्नाथ बाबा जगन्नाथ माया जगन्नाथ बाबा जगन्नाथ माया जगन्नाथ बाबा जगन्नाथ अनाथ जनाथ जनार्दन ओम नमः शिवाय माया जगन्नाथ बाबा जगन्नाथ माया जगन्नाथ बाबा जगन्नाथ अवघाची संसार सुखाचा करीना अवघाची संसार सुखाचा करीना अवघाची संसार सुखाचा करीना अवघाची संसार सुखाचा करीना लोक आनंद भरून लोक आनंद भरून आनंद कोणी बैसला कल्पतर तलवाचे कोणी बैसाला कल्पतर तलवाचे काय उडे त्याला सांगे तुझे काय उडे त्याला सांगे तुझे मनाची मनी गुंफिलेला शेला मनाची मनी गुंफिलेला शेला मनाची माने बंबे रचेला मनाची माने बंबे रचेला मनाची माने बंबे रचेला वापरत मध्ये वरू विठ्ठल वापरत मध्ये वरू विठ्ठल देवा मोगरा पुरेला मोगरा पुरेला मोगरा पुरेला मोगरा पुरेला
सत्संग परिवार तावडे नगर अतिशय सुंदर असा सत्संगाचा कार्यक्रम या ठिकाणी झाला. हरिपाठ सत्संगाचा कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि अजून वर्षही पूर्ण झालं नाही, पण शहापूर सारख्या ठिकाणी वेगवेगळ्या गावातील मंडळी येऊन आणि हा सत्संग हरिपाठ सत्संग सुरू केला. अजून वर्षही झालं नाही आणि अतिशय सुंदर गोड असा सत्संग, म्हणजे हरिनामाची गोडी काय असते ती आज अनुभवायला मिळाली. विजय भरणे या ठिकाणी मृदंगमणी आहेत. अतिशय सुंदर तबला वादन, पखवाज वादन त्यांनी या ठिकाणी केलं आणि सुंदर साथ दिली. आणि खरं तर सत्संगामध्ये आम्ही पुरुष कमी पडतो, महिलांची उपस्थिती तर जास्त आहे. या ठिकाणी सगळी मंडळी म्हणजे उच्च शिक्षित आहेत, नोकरी धंदा करणारी, म्हणजे शासकीय सेवेतील बरीचशी मंडळी आहे आणि याचा आनंद आहे की अशी मंडळी या सत्संगाकडे आहेत. आज बघा, लक्षात घ्या, या ठिकाणी सत्संगामध्ये आपले कुठले महाराज बाबा आहे, त्यांचं वय 90 आहे आणि त्यांनी भैरवी अतिशय सुंदर ती भैरवी आपल्याला पाहायला मिळाली आहे. अतिशय सुंदर, म्हणजे 90 वर्षात दम लागतो, पण बाबा सत्संगात आहे तर त्यांनी जवळजवळ 2 ते 3 मिनिटं ती भैरवी म्हटली. अतिशय आश्चर्यकारक आहे. बाबांसाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि बाबांचा आदर्श आधी या ठिकाणी छोटी छोटी मंडळी बसते
ती युट्यूब मध्येच पडलेली असते, पण बघा सगळं सोडून त्या सत्संगात आहे. म्हणजे हा या सत्संगाचा परिणाम आहे. ह्या आपल्या ज्या संस्कार आहेत, परंपरा आहेत, त्या टिकल्या पाहिजेत. आणि या ठिकाणी ही छोटी मुले त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपण या ठिकाणी येऊन सर्वांनी अतिशय सुंदर सत्संगाचा कार्यक्रम केला, त्याबद्दल आपल्या सर्वांचं वृषाली मंच तर्फे आणि पाटील परिवारातर्फे हार्दिक स्वागत आणि धन्यवाद. येऊन हरिपाठ केला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. तसेच पाटील साहेबांनी दोघांनी पती पत्नी दोघांनी आम्हाला हरिपाठ करण्याची संधी दिली आणि आम्हाला जी हरिपाठाची सेवा दिली त्याबद्दल मी रुद्रनाथ बाबा सत्संग परिवार तावडेनगर शहापूर आणि समस्त आमचे भाविक यांच्यातर्फे त्यांचा आभार मानतो. चौधरी सरांनी 2 मिनिटं बोलावं अशी मी अपेक्षा करतो. इंदिरा एकादशी आहे. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष असे 2 पक्ष खऱ्या आलेले आहेत. पण मित्रांनो, आज एकादशी संपन्न करत असताना महाराज एक दृष्टांत आला. मला वाटतं मंदिरामध्ये हरिपाठ चालू असतं, पण या बिल्डिंग मध्ये सतत 3 वेळा हरिपाठाचा कार्यक्रम होतो. ही बिल्डिंग खऱ्या अर्थानं मंदिर झाली आणि महाराष्ट्रातली प्रत्येक बिल्डिंग जेव्हा हरिपाठ करेल आणि हे मंदिर होईल तर महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचा कळस अनेक जो चढलेला जाईल. ते दृष्टांत देतो खऱ्या अर्थानं. वेळ असेल तर ऐका प्लीज. रामकृष्ण हरी हा पंचाक्षरी मंत्र आपण म्हणतो किंवा रूपपाता लोचने असं म्हणतो. संत ज्ञानेश्वर महाराज इतके महान विभूती होते तर त्यांनी प्रत्येक वेळेस लिहिलेलं आहे महाराज की बाप विठ्ठल रखुमाई करा, ज्ञानामणे असं पुढे लिहिलं नाही. आता बंगला घ्यायचा असेल तर गाडी घ्यायची असेल तर मुलाच्या नावावर करावी की मुलाच्या नावावर, इतकी धुसफूस चालू असते. घरामध्ये फ्लॅट घ्यायचा असेल, जागा जमीन घ्यायची असेल तर पत्नीच्या नावावर करावी की पतीच्या नावावर करावी. परंतु जगामध्ये असे एकमेव संत ज्ञानेश्वर आहे, शेवटपर्यंत त्यांनी बोलले बाप विठ्ठल रखुमाई वर करा, पुढे ज्ञानामणे लिहिलं नाही. अशा संत ज्ञानेश्वरांसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. आणि या शुभप्रसंगी एक येताना किती मोठा परिणाम झालेला आहे मुलांमध्ये. सहज मी माझ्या मुलीला विचारलं, पप्पा हरिपाठ चालू आहे म्हणजे आज एकादशी आहे का? हा मंत्र जेव्हा लहान मुलांमध्ये जातो ना तेव्हा खऱ्या अर्थाने हिंदू संस्कृती जोपासली जाते. हे एकमेव कारण आजच्या हरिपाठाचं आहे. असाच हरिपाठ मंडळ जो आहे रुद्रनाथ बाबांचा सत्संग, मी वृषाली सामाजिक संस्थेचं खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो. कारण या महाराष्ट्रामधला धवळा जो प्रसिद्ध होता, ती पहिली मुलाखत घेणाऱ्या होत्या त्या वृषाली सामाजिक संस्था. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि त्यानंतर रुद्रनाथ बाबांचा सत्संग हा वाढता आलेख खऱ्या अर्थानं होत राहणार आहे. आम्ही खऱ्या अर्थानं भाग्यवान आहोत की आम्हाला खऱ्या अर्थानं या बिल्डिंग मध्ये 3 वेळा जो आनंद मिळालाय वारकरी संप्रदायातून, मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि वेळ न दवडता आम्ही पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं या पाटील परिवाराचे हार्दिक अभिनंदन करतो आणि आभारही व्यक्त करतो. धन्यवाद. इकडे